नमस्कार. जनोपचार यूट्यूब न्यूज चॅनलच्या लोकसंवाद या कार्यक्रमामध्ये आम्ही काही नामांकित लोकांना या ठिकाणी आमंत्रित करीत असतो व त्यांच्याशी संवाद करत असतो. आज आपल्या या लोकसंवादच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांना परिचित असलेले संजयजी बगाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे कार्याध्यक्ष, हे आज या स्टुडिओमध्ये आलेले आहे. राष्ट्रवादी पुन्हा नुकतंच लोकमत समूहाने त्यांना लोकनेता या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. त्यांचं सेवाभावी कार्य आहे, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात सुद्धा कार्य आहे व आज ते राजकीय क्षेत्रात सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं काम करत आहे. नमस्कार. सर्वप्रथम आपलं आमच्या लोकसंवाद मध्ये स्वागत आहे. त्याचप्रमाणे आपलं खूप खूप अभिनंदन की लोकमत समूह, एवढा मोठा समूह, या समूहानं आपल्याला लोकनेता या पुरस्कारानं सन्मानित केलेला आहे. राष्ट्रवादी पुन्हा जे सामाजिक कार्याची जी आवड होती, ती आवड तुम्हाला म्हणजे कशी निर्माण झाली, कोणत्या वयात दिसत आली? नाही, ऍक्च्युली लहानपणापासूनच वयाच्या 21 वर्षापासून समाजकार्यामध्ये आहे. मी घराबाहेर लहान असताना प्रशासनामध्ये पारधी तांडवाचे जे निरक्षर लोक आहेत ते माझ्याकडे येऊन बसायचे, मी त्यांना पत्रव्यवहार करून द्यायचे. त्यावेळेस पासूनच मी या कार्यात अग्रेसर आहो आणि प्रशासन त्यावेळेसच पासून मला मी आपल्या घरची परिस्थिती म्हणजे सर्वसाधारण शेतकरी आणि म्हणजे एक शेतकरी कुटुंबातल्या मी एक अल्पभूधारक शेतकरीचा मुलगा आहे. माझ्या वडिलांकडे माझे वडील पुरुषोत्तम बगाडे यांच्याकडे 2 एकर शेती होती आणि त्या 2 एकर शेतीवरच मला आमचे संगोपन केलं. आम्ही शिकलो आणि मला 10वीमध्ये 65% पडले. मला ते म्हणायचे की इकडे जा तिकडे जा. मी ITI इलेक्ट्रिशियन केलं. नंतर कारण मला परिस्थितीची जाण होती आणि त्या हिशोबाने मी MSCB मध्ये अप्रेंटिसशिप केली. नोकरी न करता स्वतःचा NGO चालवली. आता त्याच्यावर माझं मी सर्वांची सेवा करत आहे. राष्ट्रवादी पुन्हा आपलं NGOचं काम खूप मोठं आहे आणि त्या NGOचं जे काम आहे त्यातून बऱ्याचशा युवकांचं सातत्यानं भलं आपल्या माध्यमातून होत आहे. आणि आता समाजसेवा तुम्ही करीत असताना, मग ही समाजसेवा करीत असताना अचानकपणे या राजकीय क्षेत्रातून लोकांची सेवा करायची असं जी इच्छा तुम्ही अशी तुमच्या मनात आली आणि मग राजकीय क्षेत्रातच जर येऊन सेवा करायची आहे तर आपला हा जो मतदारसंघ आहे, आपला जो जिल्हा आहे, या ठिकाणी काँग्रेस आहे, भाजप आहे, असे प्रबळ पक्ष असताना या पक्षाच्या माध्यमातून काम न करता तुम्ही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस जो एक गट आहे, या पक्षाच्या माध्यमातूनच तुम्ही राजकारणाची सुरुवात का करावी? नाही, ऍक्च्युली मी लहानपणापासूनच पवार साहेबांना बघतो आहे, पवार साहेबांना लाईक करतो आहे, त्यांचे विचारांना मी मानतो आहे. म्हणून एका विचारासोबत आपल्याला जायचं आहे म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस निवडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता आम्ही चांगली पकड निर्माण केलेली आहे. त्या काळामध्ये साधारणतः किती कार्यकाळ झाला आपला या पक्षामध्ये? साधारणतः 1.5-2 वर्ष झाली मला. सध्या आपल्याकडे तालुक्याची कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. विरोधकांमधले बरेचसे नेते असं म्हणतात की पवार साहेबांचं खूप मोठं वय झालेलं आहे आणि पवार साहेब आता कुठेतरी थांबले पाहिजे, पवार साहेबांनी राजकारणातून संन्यास घेतला पाहिजे, कुठेतरी आराम केला पाहिजे. तर असं जेव्हा कोणी म्हणत असेल तर तेव्हा त्यांना प्रत्युत्तर तुम्ही काय द्याल? नाही, साहजिकच आहे. अख्ख्या महाराष्ट्राला आता दाखवून दिलं आहे पवार साहेबांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 80चा स्ट्राईक रेट आहे. एका युवकही त्यांच्या बरोबरीने काम करू नाही शकत नाही, असे काम ते करत आहेत. आणि त्यांना कोणी जर संन्यास घेत म्हणत असेल किंवा कोणी जर थांबा म्हणत असेल तर हे शोभांतिक आहे. आता जे त्यांना थांबा म्हणत आहे त्यांना मी एक सल्ला देतो की आपण आता मंत्री महोदय आहे,
ज्यांच्या भरोश्यावर तुम्ही खामगावमध्ये लीड घेतलं, ज्यांच्या भरोश्यावर तुम्ही निवडून आले, त्या खामगावकरांसाठी तुम्ही काहीतरी करा. आता राष्ट्रवादी पुन्हा. शेतकऱ्यांचा तुमच्याकडे जे खातं आहे त्या खात्यामध्ये खूप सारा वाव आहे आणि त्या आयुर्वेदामध्ये ची ग्रँड शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, शेतकऱ्यांबद्दल जनजागृती करा. शेतकऱ्यांना, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तुम्हाला वाटू द्या, तुम्हाला आयुष मंत्रालय मिळालेलं आहे, त्या आयुष खात्याची जी ग्रँड आहे ही स्थानिक शेतकऱ्यांपर्यंत मिळू द्या. बरोबर. तुम्ही काहीतरी करून दाखवा. कुणाला वाईट म्हटल्यापेक्षा, कुणाला थांबा म्हटल्यापेक्षा तुम्ही थांबू नका, तुम्ही काहीतरी करून दाखवा, असं माझं मत आहे. म्हणणारे म्हणत असतात, परंतु हे तुम्हीच नाही, बगाडे साहेब संपूर्ण महाराष्ट्रानं, संपूर्ण देशानं बघितलेलं आहे की पवार साहेब सारखं नेतृत्व ते अजूनही तरुण आहे, ते काही म्हातारे नाही आहे. आजही तरुणाला लाज वाटेल इतकं चांगलं जबरदस्त काम त्यांचं आहे, त्यात शंका नाही. विरोधक तर म्हणत असतात, कुठंतरी विरोधकांना पवार साहेबच खूप मोठी अडचण आहे, म्हणून हे सातत्यानं मानत असतात. आपलं म्हणणं बरोबर आहे, परंतु नुसतं पवार साहेबांच्या व्यतिरिक्त सुद्धा या पक्षामध्ये काही आपले आयडिया? हो, म्हणजे आव्हाड साहेब असतील, जितेंद्र आव्हाड साहेबांना मी खूप लाईक करतो. आव्हाड साहेब, रोहित दादा असतील, रोहित दादा हे युवकांचे फार मोठे म्हणजे चाहते आहेत. युवक वर्ग फार त्यांच्याकडे आकर्षित होत आहे दिवसेंदिवस. आणि रोहित दादा असतील, आव्हाड साहेब असतील, अमोल दादा कोल्हे असतील, हे सर्व माझे आयडियल आहेत. आपले जयंतराव पाटील असतील, साहेबांचं खूप मोठं वर्क आहे, साहेबांनी खूप मोठी मेहनत घेतली येत्या काळामध्ये. पवार साहेब सारखं एवढं मोठं नेतृत्व या वयातील 14 वर्ष काम करतात आणि इतका चांगला रिझल्ट स्ट्राईक रेट त्यांचा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आलेला आहे. तर आपल्या तालुका लेवलवर या विधानसभामध्ये, आता आपण तालुक्याचे कार्याध्यक्ष, तर आपलंही काही रचना असेल ना, काय असं काय काम आपण या ठिकाणी करणार पक्ष संघटनेने? येत्या काळामध्ये सर्व गावामध्ये बूथ बांधणी करायची आमचं ठरलेलं आहे आणि येत्या 1-1.5 महिन्यातच सर्व बूथ बांधणी तयार असेल असं आम्ही प्लॅनिंग केलं आहे आणि आम्ही निवडणुकीला समोर जाऊ, जे काही पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे. पक्षाचे घटक आहे इथं राष्ट्रवादीचे, असं तुम्ही भविष्यामध्ये काही कामगार, काही महिला, काही विद्यार्थी आघाडी, त्याच्यानंतर असं बरेचसे सेल आहेत, हे सेल तुम्ही या ठिकाणी सुद्धा जिवंत करणार आहे? हो, निश्चितच. कारण काय आहे, काम करत असताना सर्व क्षेत्रातल्या लोकांना आपल्याला सामावून घेणे आवश्यक आहे. सर्व क्षेत्रातल्या लोकांना सामावून जर घेतलं तरच आपण पुढे जाऊ, नाहीतर गटातटाच्या राजकारणामध्ये मी पडण्याच्या मागं नाही. माझं स्पष्ट आहे की जो कोणी गटातटाच्या राजकारणामध्ये पडत असेल त्याला त्याच्यात पडू द्या. मला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे आणि सर्वांना सोबत घेऊन सर्वांचेच कामं आपल्याला करायचे आहे. आवडता तसा कोणता असा म्हणजे सब्जेक्ट आहे की ज्या सब्जेक्टवर तुम्हाला या राजकारणाच्या माध्यमातून काम करायला आवडेल? पवार साहेबांचं असं होतं की बाबा ते नेहमी कृषी खात्यामध्ये खूप इंटरेस्टेड होते. राजकारणाच्या माध्यमातून ते जेव्हाही कधी समजा काम करायचे तर त्यांचा अधिकांश जो भर होता तो शेतकऱ्यांच्या विषयी होता. असं तुम्हाला काही अशी आवड आहे का किंवा या राजकारणाच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त काम करेल, माझी आवड त्याच्यासाठी आहे, या काही शेतकऱ्यांसाठी करेल? सर्वात अगोदर महत्वाचं म्हणजे बेरोजगारांची संख्या या देशामध्ये खूप मोठी आहे. बेरोजगारांची संख्या, त्याच्यामुळे आपण बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार मेळावे घेऊन त्यांचे प्रशिक्षण घेऊन त्या विषयावर काम करण्यात मला जास्त आवडेल. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी वर्ग असेल, शेतकरी वर्ग खूप सारा खर्च आहे, अफाट खर्च लागतो शेतीला आणि उत्पन्न त्या मानाने मिळत नाही. म्हणून आपल्याला त्यांना कमी उत्पन्नामध्ये जास्त कमी लागत मध्ये म्हणजे त्यांचे जे लागवड खर्च आहे याच्यामध्ये कमी खर्च आला पाहिजे आणि जास्त उत्पन्न मिळालं पाहिजे, याकडे आम्ही जास्त भर देणार आहोत. येत्या काळात त्यांना प्रशिक्षण देणार आहोत आणि सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणार आहोत. आम्ही कुठल्याही शेतकऱ्यांना जर त्यांना काहीतरी चुकीचं होत असेल तर आम्ही दाद मागू शासनाकडे, यात कुठंच ती मात्र शंका नाही. आज रोजी तुम्ही आमच्या या लोकसंवाद कार्यक्रमामध्ये आले. लोकमत समूहानं जो आपल्याला लोकनेता पुरस्कारानं जे सन्मानित केलं,
खरोखर आज त्यांनी आपल्याशी चर्चा केली. ते राजकीय क्षेत्रात आहे, सामाजिक क्षेत्रात आहे, शिक्षण क्षेत्रात आहे, सर्व क्षेत्रात ते अग्रेसर आहे असे संजयजी बगाडे. आज त्यांच्याशी आम्ही थोडक्यात संवाद केला, परंतु खरंच त्यांचं कार्य हे उत्कृष्ट आहे. त्यांना तळमळ आहे, त्यांना बेरोजगारांची तळमळ आहे, शेतकऱ्यांच्या विषयी तळमळ आहे आणि त्यांच्यासाठीच आपल्या या राजकारणाच्या माध्यमातून काम करायची त्यांची इच्छा आहे, त्यांचा मानस आहे. त्यांना राजकीय वाटचालीस, त्यांच्या कार्यास आमच्या लोकसंवाद चॅनलच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो. व पुनश्च लोकनेता पुरस्काराने आपण सन्मानित झालेले आहे, त्यानंतर साठी मी आपले अभिनंदन करतो. खबर वही जो हिंदुस्तान को जगाए, खबर जिसमें देश हो सबसे पहले, खबर जो भारत का भविष्य बदले,